पुण्यामधील कुख्यात गुंड गजा मारडेला पोलिसांनी मकोका कायद्याखाली अटक केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याचा आरोप गजा मारणे याच्यावर आहे। बघूयात त्याच्या अटक नाट्याची इनसाइड स्टोरी। गजा मारणे पुण्यातला कुख्यात गुंड, त्याचं नाव घेतलं तरी अनेकांना कापरं भरतं। त्याची एवढी दहशत आहे की गजा मारण्याच्या भेटीसाठी लोकप्रिय नेते आणि राजकारण्यांची सुद्धा रीग लागते। पण त्याच गजा मारण्याची पुणे पोलिसांनी पार ऐशी तैशी करून टाकली आहे। जमिनीवर मांडी घालून गपगुमान बसलाय तोच हा गजा मारणे। खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणी वसुलीचे तब्बल 27 गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत। पण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकदम भरला आणि गजा मारण्याची हवाच निघाली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याच्या आरोपाखाली गजा मारण्याला अटक करण्यात आली आहे। या अटकेची इनसाइड स्टोरी फारच इंटरेस्टिंग आहे। कोथरूडमध्ये गजा मारणे टोळीच्या गुंडांनी देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त करून कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या। त्यानुसार गजा मारणे टोळीतल्या गुंडांवर मकोका कायद्याखाली कारवाई करण्यात आली। मारहाण करणाऱ्या काही गुंडांना अटक करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली। त्यानंतर गजा मारणे, रुपेश मारणे आणि भाचा श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार हे 3 जण फरार झाले। तेव्हा त्याला सांगा बस झालं चोर पोलीस, आता थेट, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला। तेव्हा गर्भगळीत झालेला गजा मारणे एन्काउंटरच्या भीतीनं आई आणि बायकोला सोबत घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात शरण आला। या प्रकरणात गजा मारणेला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। या प्रकरणाचा पुढचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला। याच्यातला एक वॉन्टेड आरोपी जो आहे गजानन मारणे याला पोलिसांनी अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये आणि पुढील तपास पोलीस याच्यामध्ये करत आहेत। कुठून अटक केली आहे, त्याचा मौका लागलेला आहे का, किती आरोपी आहेत सगळे? आपल्याकडे ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 3 आरोपी अटक आहेत ऑलरेडी। हा 4था आरोपी आहे आणि अजून 2 आरोपी आहेत, त्याच्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी वॉन्टेड आरोपी आहेत। गजा मारणे हा पुण्यातल्या मुळशी तालुक्यातला रहिवासी। गुन्हेगारीच्या मुळशी पॅटर्नचा तो म्होरक्या। आतापर्यंत 5 वेळा त्याच्यावर मकोकाखाली कारवाई करण्यात आली आहे। कारागृहातून सुटून बाहेर आल्यानंतर तो वादात सापडला होता। राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्यामुळे त्याचा दरारा आणखीनच वाढला। पण पोलिसांनी ठरवलं तर कोणत्याही गजाचा बाजा वाजायला वेळ लागत नाही। गजा मारण्याच्या अटकेवरून कानून के हात बहुत लंबे होते हैं हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे। पुण्याहून बालाजी पोद्दार आणि ज्ञानेश्वर चौतमलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। तर कुख्यात गुंड गजा मारणे याला 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यानंतर पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये मोठी बॅनरबाजी पाहायला मिळते। कोथरूडचे बीड होण्यापासून वाचवा असं आवाहन मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आलंय। पोलिसांना पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नसल्यानं ही बॅनरबाजी करण्यात असल्याची माहिती आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। बघूया। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाण झाल्यानंतर आज गजा मारणे यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातल्या कोथरूड भागामध्ये विशेष अशी बॅनरबाजी पाहायला मिळते। समस्त कोथरूडकरांच्या वतीने ही सगळी बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिण्यात आले आणि कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा असे हाक जे आहे ते सगळे कोथरूडकर देताना पाहायला मिळतात। गुन्हेगारांना अभय कोण देतंय, त्यांना पैसे कोण पुरवतंय, त्यांना खंडण्या कोण देतंय, छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कोण हे सगळं मदत करतंय, हे सगळी दहशत माजवण्यासाठी याचा शोध घेऊन यावर कारवाई करावी यासाठी ही सगळी बॅनरबाजी आहे। खरं तर गेल्या 15 दिवसात कोथरूडमध्ये 2 मर्डर आणि त्याचबरोबर हाणामारीचे सुद्धा प्रकार घडलेले आहेत। मात्र त्याकडे दुर्लक्ष करून एक प्रतिष्ठेच्या विषयाला प्रसिद्धी मिळते। त्यामुळे समस्त कोथरूडकरांच्या वतीने हे खरमरीत पत्र जे आहे ते मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आले, यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। पूर्ण कोथरूडमध्ये 10 ते 12 चौकामध्ये ही सगळी बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। यावर काही आता निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।